नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. फक्त पुंडलिकासाठी 22 युग विटेवर उभ्या असणाऱ्या गरिबांचा देव म्हणून समजला जाणाऱ्या पांडुरंगाचे दर्शन घ्यायला देश विदेशातून लाखो वैष्णव गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पायी दिंडी सोहळ्याने आज पंढरीत दाखल झाले. आज आषाढी एकादशी असल्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगाची महापूजा करण्याची परंपरा इथं आहे. आज दुपारी 2:22 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पत्नी अमृता आणि मुलगी दिवीच्या सोबत विठ्ठल मंदिरात दाखल झाले. मुख्यमंत्र्यांच्या सोबत पांडुरंगाची पूजा करण्याचा मान प्रत्येक वर्षी एका भाग्यवान वारकरी कुटुंबाला मिळतो. यावर्षीचा मान नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव इथून गेल्या 15 वर्षांपासून सपत्नीक वारी करणाऱ्या कैलास तामू उगले आणि त्यांची पत्नी कल्पना कैलास उगले या कुटुंबाला मिळाला. पूजेदरम्यान गुरुजींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वारकरी कैलास उगवे यांच्याकडून राज्यातील शेतकरी सुखी होऊ दे, राज्यातील जनतेचे आरोग्य चांगले राहू दे, शेतकऱ्याच्या शेती उत्पन्नात चांगल्या पद्धतीने वाढ होऊ दे अशी संकल्पना करून घेतली. पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी वारकरी भाविक भक्त 35 तासांहून अधिक काळ रांगेमध्ये उभे आहेत. तर चंद्रभागेला महापूर आला आहे. तसाच वैष्णवांचा महापूरही पंढरीत दाखल झाला आहे आणि पांडुरंगाजवळ एकच मागणी मागत आहे, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. भाविकांच्या स्वागतासाठी पंढरी नगरी सज्ज झाली असून विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीच्या वतीने मंदिरावर मोठ्या प्रमाणात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. पांडुरंगाच्या दर्शनासाठी जवळपास 18 लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले असून पोलीस प्रशासनाने अत्यंत चोख बंदोबस्त ठेवला आहे. महसूल प्रशासन आणि पंढरपूर नगरपालिकेने वारकऱ्यांची चांगल्या पद्धतीने सोय केली असून गर्दी आणि गोंधळ होणार नाही यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. एसटी महामंडळानेही भाविकांसाठी जादा बसेस गाड्यांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे पंढरपूर वारी करणारा वारकरी समाधान व्यक्त करीत आहे. एक नंबर ब्लॉक करा, त्याला दिंडी गेली आता 1 नंबर ब्लॉक करा.